शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता आणि शस्त्रबंदी मनाई आदेशाच्या कालावधीत नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं कारवाई करत विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार त्याचबरोबर पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार घातक शस्त्र बाळगणारे तडीपार आणि सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून नाशिक रोड पोलिसांकडून सक्त गस्त सुरू आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे हे गस्त घालत असताना पोलीस शिपाई सागर आडणे आणि अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मनोहर कैलास डोगले, वय वर्ष 25, हा अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक रोड या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विनापरवाना गावठी कट्टा बाळगून सिन्नर फाटा भाजीपाला मार्केट परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हा शोध पथकानं तात्काळ सापळा रचून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती दरम्यान देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा, मॅगझिनसह एक जिवंत काडतूस असा 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल पवार आणि पोलीस शिपाई दत्ता वाजे करीत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम, त्याच्यामध्ये API सूर्यवंशी साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण 31,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे. सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे. याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत, त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे. या कारवाईबद्दल मी नाशिक रोड DB आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.